सदाशिव समारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता वंदे गुरुपरंपरा। परमपूज्य स्वामीजींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। आज गुरुपौर्णिमा अर्थात व्यास पौर्णिमा, व्यास पूजनाचा असणारा हा दिवस। भगवान व्यासांच्या बद्दल बोलल्याशिवाय गुरुपौर्णिमा साजरीच होऊ शकत नाही। मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी, गेली अनेक वर्ष आचार्य जयंतीला आचार्यांच्या विषयी आपण खूप बोलतो, ऐकतो। तसा आज आमच्यावर अनंत उपकार ज्या या गुरुपरंपरेचे आहेत, या परंपरेमध्ये एकापेक्षा एक अनेक इतके श्रेष्ठ असणारे महापुरुष या भूमीवर जन्माला आले। त्यांचे चरित्र श्रवण करण्याचा हा पवित्र दिवस आहे। तुम्ही माताजींचं चरित्र ऐकताय, अशा लाख माताजींची चरित्र पायदळी तुडवावीत अशी आमच्या थोर ऋषीमुनींची चरित्र आहे। एक एक नाव त्या परंपरेमधलं, एक एक नाव सुद्धा इतकं भारदस्त आहे, इतकं घनीभूत आहे, इतकं प्रगल्भ आहे, इतकं धीर गंभीर आहे। आणि अशी ही परंपरा ज्या वेळेस आम्ही पाहतो, नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौड पदं महान्तं गोविंद योगींद्र मथास्य शिष्यम। आज एखादा ग्रंथ किंवा शास्त्र बोलण्याचा विषय नाही, तर ज्यांनी शास्त्रासाठी जीवन वाहिलं अशा महापुरुषांच्या बद्दल बोलण्याचा हा दिवस आहे। श्रुती सागर आश्रमामध्ये शास्त्र तर तुम्ही वर्षानुवर्ष ऐकताय। योग शास्त्रामधला मला श्लोक आठवतोय, एक अतिशय प्रसिद्ध असणारा, अतिशय सुंदर असणारा ग्रंथ आहे हठयोग प्रदीपिका। त्या ग्रंथामध्ये फार सुंदर वर्णन केलंय। दुर्लभो विषय त्यागः दुर्लभम तत्वदर्शनम दुर्लभा सहजावस्था सद्गुरोः करुणां विना। हा श्लोक आपण वर्षानुवर्ष ऐकतोय, अर्थही तुम्हाला माहित आहे। आणि अशा सगळ्या दुर्मिळ तीन गोष्टी, विषयांचा त्याग, तत्वाचं दर्शन आणि सहजावस्था, अशा तीन गोष्टी ज्यांच्या करुणेनं प्राप्त होतात, ते म्हणजेच आपल्या सर्वांचे असणारे गुरु। गुरु हा हाडामासाचा नसतो, गुरु ही एक व्यक्ती किंवा एक मर्त्य शरीर नसतं, तर आमच्या जीवनामध्ये हा गुरु एक महान तत्व, एक महान आदर्श म्हणून येतो। हा गुणांचा, सद्गुणांचा समूह असतो। सुरुवातीलाच वर्णन केलं, गुरु हा संत कुळीचा राजा, सगळ्या संतांच्या कुळाचा हा राजा असतो। एका अतिशय श्रेष्ठ पदावर विराजमान झालेलं हे गुरुतत्व असतं। आमची परंपरा चालू होते, नारायणं पद्मभवं वसिष्ठं। तुम्ही नारायण म्हणा किंवा भगवान शिव म्हणा, आपण प्रार्थना करतो सदाशिव समारंभा। शिवांच्या पासून जी प्रारंभ होते आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष भगवान श्री नारायणांच्या पासून जी प्रारंभ होते। भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णूंचे जे अवतार म्हणूनच आपण त्यांचं वर्णन करतो, वसुदेव सुतम देवम कंसचाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु। आमचे भगवान हे गुरु आहे आणि भगवंतांनी हे पहिलं ज्ञान दिलं ते पद्मभवम।
पद्मभवम म्हणजेच ब्रह्मदेवांना दिलं. जे पद्मकमलापासून निर्माण झाले, उत्पन्न झाले, ज्यांनी ही सर्व घोर असणारी सृष्टी उत्पन्न केली, अशा ब्रह्माजीला हे ज्ञान दिलं. त्याच्या पुढं परंपरा जाते पद्मभवम वसिष्ठम. हे ज्ञान वसिष्ठ मुनींना ब्रह्मदेवांनी दिलं. योग वासिष्ठाच्या पहिल्याच प्रकरणामध्ये तुम्ही वाचलं असेल. यासाठी ब्रह्मदेवांनीही काही काळ अज्ञानाचं पांघरून घेतलं. वसिष्ठ सुद्धा काही काळ आपण अज्ञानी आहोत असं सोंग घेतलं, कारण अज्ञानाशिवाय ज्ञानही मिळणं शक्य नाही. मला काही कळत नाही असं म्हटल्याशिवाय समोरचे गुरु सुद्धा सांगू शकत नाही. आणि अशी ही परंपरा वसिष्ठम. त्याच्या पुढं पुढं तुम्हाला श्लोक माहित आहे, अस्मदाचार्य पर्यंत अस्मद गुरून् संतत मानतोस्मि. ही इतकी श्रेष्ठ परंपरा आहे. या परंपरेचा पाया आणि अधिष्ठानच इतकं भक्कम आहे की त्याच्यावर या भारत भूमीमध्ये हजारो लाखो पिढ्या आल्या आणि गेल्या. आमच्या संस्कृतीवर, या ज्ञानावर आणि धर्मावर आघात करण्याचा कितीही लोकांनी प्रयत्न केला तरी त्या प्रयत्नांना कदापि यश मिळणार नाही. कारण या परंपरेचं अधिष्ठान म्हणजेच प्रत्यक्ष भगवान नारायण, भगवंताचं चरित्र. यासाठी भगवान व्यासांनी भागवत लिहिलं. भागवतामध्ये भगवान विष्णूंचे 1 नव्हे 2 नव्हे 10 अवतार, 24 अवतारांचं वर्णन केलेलं आहे. मत्स्यम कूर्मम वराहम च. प्रत्येक अवतारामधून भगवंतांनी काहीतरी शिकवण दिली आणि कुणाचा तरी उद्धार केलाय, राक्षसांचा निपात आणि सज्जनांचं रक्षण केलंय. असे नारायण ज्या या महान परंपरेच्या पायाशी आहेत, ती परंपरा केवढी भक्कम असेल. भगवंताचं चरित्र आपल्याला माहित आहे. ब्रह्मदेवांचं कर्तृत्व आपण आजही पाहतोय. याच ब्रह्मदेवांचे मानसपुत्र म्हणजेच वसिष्ठ महामुनी. अनेक मानसपुत्र होते. सप्तर्षींच्या मध्ये यांचं स्थान आहे. वसिष्ठांच्या बद्दल काय बोलावं, एक वेगळा तास आणि एक वेगळा दिवस घ्यावा लागेल. ज्यांनी प्रभू श्रीरामांना उपदेश केला, वसिष्ठांना ज्ञान द्यायचं होतं, परंपरा पुढे यायची होती. ज्ञान द्यायचं असेल तर योग्य अधिकारी पाहिजे. परत कुणाला यावं लागलं? भगवान विष्णूंना श्रीराम बनून यावं लागलं. केवढे महान गुरु असतील आणि महान शिष्य असेल, कल्पना करा. गूढ ज्ञान द्यायचं असेल तर समोरचं पात्र सुद्धा तितकं समर्थ आणि अधिकारी आवश्यक आहे. वसिष्ठांनी विचार केला, हे गुह्य ज्ञान कुणाला द्यावं? त्रेता युगामध्ये हे ज्ञान वसिष्ठांनी प्रभू श्रीरामांना दिलं. भगवान नारायणांनाच पुन्हा शिष्य बनून या ठिकाणी यावं लागलं. आणि हीच गुरुशिष्य परंपरा आमच्या सगळ्या भारताचं वैभव आहे. जोपर्यंत ही परंपरा आहे तोपर्यंत इथं शाश्वत धर्माची स्थापना आणि रक्षण हे होणारच. परवाच आम्ही रोज थोडा वेळ सत्संग करतो. महाराज, आम्ही बसलो होतो. सहज एका साधूंच्या बरोबर सत्संग झाला. ती गोष्ट महाराजांनी सांगितली आणि त्याच वेळेस मला या परंपरेचं आश्चर्य वाटलं. फार सुंदर गोष्ट नाहीये, प्रसंग आहे. भगवान नारायण आणि वसिष्ठ यांची ती गोष्ट आहे. वसिष्ठ महामुनी हे चिरंजीव आहेत. एकदा द्वापार युगामध्ये फिरता फिरता वसिष्ठ मुनी यमुनेच्या वृंदावनामध्ये आले. वृंदावन म्हटलं की आपोआप यमुना हे नाव ओघानं येतच. यमुनेच्या तीरावर आले तर पाहिलं यमुनेला दुथडी भरून भयंकर पूर आलेला आहे आणि तिथं सगळ्या गोपी ताटकळत बसलेले आहे. वसिष्ठांनी सहज त्या गोपींना विचारलं, का थांबलाय? गोपींनी सांगितलं, पूर आलाय आणि आम्हाला कुठे जायचंय? पलीकडे जायचं आहे. कसं जावं?
यमुना तर दुथडी भरून वाहते आहे, आम्हाला भय वाटतंय हिच्यात प्रवेश करायचं सुद्धा. वसिष्ठ महामुनींनी सांगितलं, काळजी करू नका, थांबा, मी तिला प्रार्थना करून पाहतो. माझी प्रार्थना तिने ऐकली तर तुम्ही नक्की जाऊ शकाल. आणि त्यावेळेस वसिष्ठ मुनी प्रार्थना करतात की हे यमुने, भगवान श्रीकृष्णांचं ब्रह्मचर्य जर अखंड असेल तर तू या गोपींना वाट करून द्यावीस. गोपी हसायला लागल्या आणि वसिष्ठांना म्हणाल्या की अहो, ज्याला 1 नव्हे 2 नव्हे, किती पत्नी आहेत? 8 नव्हे 16,108 पत्नी आहेत आणि तुम्ही असं म्हणताय. वसिष्ठांनी डोळे मिटलेले होते, त्यांना त्यांच्या आराध्यावर एवढा दृढ विश्वास होता. गोपी त्यांच्याकडे पाहत होत्या, वसिष्ठ भगवंताचं स्मरण करत होते आणि यमुनेनं तोपर्यंत यांना वाट दिलेली होती. गोष्ट इथे संपलेली नाहीये. या पार करून जातात, त्यांची सगळी कामं करतात, दूध दही विकणं वगैरे, आणि आता परत पहिलं तीरावर आहे. आता वसिष्ठ इकडं होते म्हणून बरं होतं, आणि आता तिकडं पुन्हा त्या आहेत. आता यमुना पुन्हा दुथडी भरून वाहती आहे. आता पुन्हा त्या तीराला कसं जावं म्हणून विचार करायला लागल्या. शेवटी भगवंताचं स्मरण केलं. भगवंता, त्या तीरावर वसिष्ठ होते, आमचं काम झालं. भगवान श्रीकृष्ण लगेच त्या ठिकाणी गेले. काय समस्या आहे? गोपींनी सांगितलं, काही नाही, आम्हाला आता यमुना पार करून जायचं आहे. भगवान श्रीकृष्णांना काहीच खरं तर माहित नव्हतं. भगवान श्रीकृष्णांनी विचारलं, तुम्ही येताना कशा आलात? गोपींनी सांगितलं, काही नाही, वसिष्ठ मुनी होते आणि त्यांनी प्रार्थना केली. काय केली? तू जर अखंड ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं असेल तर यमुना आम्हाला वाट देईल. भगवान पाहायला लागले. मग काय झालं? गोपी म्हणले, यमुनेनं लगेच वाट दिली. भगवंतांना समजायचं ते समजलं. भगवंतांनी सांगितलं, थांबा, आता मी पुन्हा प्रार्थना करतो. आणि भगवंतांनी प्रार्थना केली. वसिष्ठ महामुनी जर अखंड ब्रह्मचर्य व्रताचं पालन करत असतील तर आता जाताना सुद्धा यमुना तुम्हाला वाट करून देईल. त्याही वेळी गोपी असतात आणि म्हणतात, वसिष्ठांना 1 नव्हे 2 नव्हे 100 पुत्र आहेत, तू असं कसं काय प्रार्थना करतोस? त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण हातानं दाखवतात, यमुनेनं वाट दिलेली. प्रसंग साधा आहे, पण समजलं असेल की खरोखरच वसिष्ठ काय होते. केवळ त्यांनी 35,000 श्लोक शाब्दिक ज्ञान रामांना नुसतं सांगितलं असं नव्हते. वसिष्ठ केवळ ज्ञानाची मूर्ती नव्हते, वसिष्ठ साक्षात ज्ञाननिष्ठेची आणि या ब्रह्मानुभवाची मूर्ती होते. इतक्या दिग्गज, एवढ्या श्रेष्ठ असणाऱ्या महापुरुषांच्या आधारावर आज आम्ही अत्यंत ठामपणानं उभे आहोत. परंपरा पुढे जाते. नारायणम पद्मभवम वसिष्ठम शक्तींच तत्पुत्र पराशरमच. शक्ती नावाचे महान ऋषी होऊन गेले. व्यासांचे जे आजोबा आहेत, कल्पना करा व्यासांचे आजोबा काय असतील. या शक्ती ऋषींचा अतिशय श्रेष्ठ असणारा पुत्र म्हणजेच महान पराशर ऋषी. या पराशर ऋषीचाच पुढचा असणारा पराशर आणि सत्यवती म्हणजेच मत्स्यगंधा यांच्यापासून निर्माण झालेला त्यांचा पुत्र आणि शिष्य म्हणजेच भगवान व्यास. शक्तींच तत्पुत्र पराशरमच व्यासम शुकम गौडपदम महांतम. आज या व्यासांचाच जन्मोत्सव आपण साजरा करतोय. यमुनेच्या द्वीपामध्ये कथा सांगितली जाते व्यास जन्माची. पराशर इतके महान तपस्वी आणि महान ज्ञानी ऋषी होते. मी मागच्या वेळेसही सांगितलं, या एकेका ऋषींच्यावर 7-7 दिवस बोलता येईल. तुम्ही लगेच म्हणाल तो विषय घ्या,
पण ऋषीचरित्र ऐकायचं असेल, एक वेळ हरिचरित्र कोणीही ऐकू शकेल, पण ऋषीचरित्र ही इतकी प्रगल्भ आहेत, ती समजावून घ्यायची, त्यांच्या चरित्रातल्या गूढ गोष्टी समजावून घ्यायच्या, तरी सुद्धा मनाची ताकद आणि सामर्थ्य पाहिजे. पराशर ऋषी एका कोळ्याच्या मुलीशी म्हणजेच या मत्स्यगंधेशी एकदा विहार करतात आणि यमुनेच्या द्वीपामध्येच, म्हणून तिचं नाव मत्स्यगंधा आहे, माशाचा वास तिच्या सर्वांगाला येत असे. पण काय ईश्वराची नियती, यमुना द्वीपामध्येच या दोघांच्या पासून भगवान व्यासांचा जन्म झाला, म्हणून त्यांनाच द्वैपायन व्यास असं म्हटलं जात. आणि नंतर व्यवस्थित शंतनू नावाच्या राजाबरोबर पुन्हा या सत्यवतीचा विवाह झाला. त्यांच्यापासून विचित्रवीर्य आणि चित्रांगद ही 2 मुलं जन्माला आली. दोघही काही कारणानं मृत झाली. त्यावेळेस सत्यवतीनं पाहिलं की वंशाचं रक्षण केलं पाहिजे, म्हणून भगवान व्यासांना आपल्या पहिल्या पुत्राला, ज्येष्ठ पुत्राला सत्यवतीनं पाचारण केलं आणि व्यासांच्या पासून, या दोघांच्या पत्न्यांच्या पासून धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर या तिघांचा जन्म झाला. पुढची कथा तुम्हाला माहित आहे. भगवान व्यास एकदा शांत बसलेले असताना आपलंच हे सगळं पूर्व चरित्राचं स्मरण करत होते. धृतराष्ट्र जन्माला आला, जो जन्मांध होता. पांडूचं जीवन चरित्र तुम्हाला माहित आहे. आणि विदुर हा तर साक्षात जरी दासीपुत्र असेल तरी साक्षात धर्मराजाचा अंश होता. धृतराष्ट्रानं ममत्वाच्या पायी कौरवांचं रक्षण केलं नाही. कौरव म्हणजे त्यात पांडवही आले. कुरुवंश हा सगळा कौरव आणि पांडव मिळून होतो. पांडू लवकरच मरण पावला. नंतर सर्वार्थानं रक्षण कुणी केलं असेल या पांडवांचं, तर विदुरानं केलं. तो भाग महाभारताचा खूप मोठा आहे. मला इथं सांगायचंय, भगवान व्यास हे सगळं स्मरण करत होते आणि स्वतःच सगळं जीवन आठवता 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 व्यथित झाले. खरं तर याच व्यासांनी, आपल्याला माहित आहे, महाभारत लिहिलं, पुराणांची रचना केली, वेदांचं संकलन केलं. केवढं ज्ञान, ज्ञानाचा सागर आपल्या पुढे ठेवलेला आहे. पण तेच भगवान व्यास, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात काही चांगल्या, तशा चांगल्यापेक्षा वाईट घटना अधिक घडत असते. व्यासांसारखा ज्ञाता आणि विद्वान माणूस सुद्धा विचार प्रवृत्त झाला आहे, असं का व्हावं, यामधून मी कसा मुक्त होईल. आणि त्याच वेळेस अत्यंत बुद्धिमान व्यासांना त्यांच्या अत्यंत प्रगल्भ बुद्धीला जर आधार कोणी दिला असेल तर तो या भागवत ग्रंथानं दिला, भगवंताच्या चरित्रानं दिला, भगवंताच्या अलौकिक असणाऱ्या या लीला आणि महात्म्य आणि विभूती या सगळ्याच्या लिखाणानं आणि चिंतनानं दिला. व्यासांचं कार्य एक 15 मिनिटात 20 मिनिटात सांगणं अशक्य आहे. आणि असे हे भगवान व्यास यांचं पूजन करण्याचा आजचा हा दिवस आहे. व्यासांच्या नंतर शुकाचार्य, कथा सगळ्यांना माहित आहे. शुकदेवांनाच या व्यासांनी भागवत सांगितलं. शुकदेव म्हटलं की दुसरा शब्द ओघानं येतो, शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वैराग्य आणि शुक ही 2 नावं नाहीये. किती प्रखर विरक्त असावं ते शुकांच्याकडं पाहून ठरवावं. समर्थ म्हणून सांगतात, वैराग्य असेल तर शुकांसारखा असावं. वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. ज्ञान आणि ज्ञाननिष्ठा असेल तर ती वसिष्ठांच्या प्रमाण असावी. ज्यांनी रामाला एक आदर्श राजा म्हणून या पृथ्वी तलावर स्थापित केलं. व्यासम शुकम, यानंतर गौडपदम महांतम गोविंद योगींद्र मथास्य शिष्य. व्यासांचे शिष्य गौडपादाचार्य
ज्यांनी मांडुक्य उपनिषदावर 4 प्रकरण आणि जगविख्यात असणाऱ्या कारिका लिहिल्या, आजही ताईंनी सांगूनच टाकलं, पण निदान त्यांच्या निमित्तानं पाश्चिमात्य सगळं जे तत्वज्ञान आहे आपोआप ते वाचनामध्ये आलं. या सगळ्या पाश्चिमात्य तत्वज्ञांनी सुद्धा या गौडपादाचार्यांच्या कारिकांचा भयंकर अभ्यास केलेला आहे. त्यांचा अजातिवाद असेल, अस्पर्श योग असेल, सगळ्या कारिका ज्या सिद्धांतावर आधारित आहेत त्या सिद्धांतापर्यंत पोहोचण्याचा जगातील सर्व तत्वचिंतकांनी प्रयत्न केला. असे हे महान गौडपादाचार्य, त्यांचे शिष्य गोविंदाचार्य केवळ परंपरा टिकावी म्हणून मध्यस्थित राहिलेले, शिष्याची वाट पाहत राहिलेले होते. आणि आदिशंकराचार्यांच्या रूपानं एक महान विभूती या जगात जन्माला आली. त्यांनी सुद्धा जे जगद्गुरु आहेत त्यांनी गोविंदाचार्यांचं शिष्यत्व नाममात्र पत्करलं, परंपरा जागृत ठेवली. आणि तुम्हाला माहित आहे आचार्यांचं कार्य संपूर्ण जगभर त्यांनी या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केला. आचार्यांच्या पुढे 4 शिष्यांची परंपरा सांगितली जाते. श्री गौडपदम महांतम गोविंद योगींद्र मथास्य शिष्यम श्री शंकराचार्य मथास्य पद्म पादम च हस्ता मलकम च शिष्यम तम तोटकम वार्तिककार मन्याम अस्मद गुरून् संततमानतोस्मि. 4 शिष्य आहेत, 4 दिशांना 4 मठ स्थापन केले आणि अतिशय सुव्यवस्थित अशी संन्यास परंपरा या ठिकाणी स्थापन करून या संन्याशांनी कसं राहावं हेही सांगितलं. भाष्यांच्या मधूनही लिहून ठेवलं. सांगितलेलं कधी कधी विसरतं, त्यावेळेस ग्रंथ आधार होतात. आणि आजही ती परंपरा आमच्या गुरूंच्या पर्यंत अखंडपणानं आलेली आहे. आणि ही सगळी गुरु परंपरा निदान वर्षातून एक दिवस या सगळ्या परंपरेचं स्मरण करावं, खरोखरच या परंपरेच्या चरणांशी नतमस्तक व्हावं, आपले सगळे दोष त्या ठिकाणी अर्पण करावेत. खूप नाही पण थोडस सुधारण्याचा प्रयत्न करावा. आणि हे जीवन क्रमाक्रमानं कसं उन्नत होईल, ईश्वराच्या जवळ कसं जाईल याचा अभ्यास करावा, यासाठीचा हा दिवस आहे. पण हे सगळं कसं साध्य होईल यासाठी सुरुवातीला श्लोक सांगितला. योगशास्त्रामधला हा श्लोक आहे. दुर्लभो विषयत्यागः दुर्लभम तत्वदर्शनम दुर्लभा सहजावस्था सद्गुरोः करुणां विना. त्या ठिकाणी ते आचार्य योग मार्ग सांगतात. मार्ग कोणताही असेल, योग मार्ग असेल, ध्यान मार्ग असेल, कर्म मार्ग असेल, ज्ञान मार्ग असेल, विचार मार्ग असेल, ध्यान मार्ग असेल, कुठलाही मार्ग असेल, या सगळ्या मार्गांच्या मध्ये सद्गुरूंच्या कृपेशिवाय 3 गोष्टी मिळत नाहीत. विषयांचा त्याग म्हणजेच वैराग्य, तत्वाचं दर्शन म्हणजेच तत्वाचं ज्ञान, आणि तिसरी त्याही पेक्षा दुर्मिळ गोष्ट म्हणजेच सहजावस्था. ते ज्ञान असं इतकं औपचारिक राहत नाही, महिना टू महिना नव्हे. ही गुरु पौर्णिमा ते ती गुरु पौर्णिमा इतकंच ते ज्ञान मर्यादित राहत नाही. जसं आता महाराजांनी फार सुंदर सांगितलं, 40 वर्ष आम्ही वेदांत ऐकत असू तर त्याचा परिणाम आमच्या स्वतःच्या जीवनामध्ये, आमच्या वृत्तींच्या मध्ये, आमच्या जीवनामध्ये, आमच्या आचार धर्मांच्या मध्ये दिसणं नितांत आवश्यक आहे. आणि म्हणून या 3 गोष्टी मिळवायच्या असतील तर सद्गुरूंची कृपा लागते. मग तुम्ही म्हणाल आमचं काम यात काही, म्हणजे शेवटी कुणी करायचंय? गुरूंनीच करायचं आहे. कारण गुरूंची कृपा झाली तरच या गोष्टी मिळतील. या ठिकाणी एकमार्गी प्रयत्न नाहीये.
गुरूंना या 3 गोष्टी अत्यंत श्रद्धेनं मागणं आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट, मागितल्यानंतर गुरूंनी या दिल्या पाहिजेत. पण खरं सांगू, या गोष्टी देता येत नाही. गुरु बाकी सगळं देतील, आज तुम्हाला लाडू देतील, आणखीन काय देतील, सगळं देतील, आशीर्वाद सुद्धा देतील, तुमचे व्यावहारिक प्रॉब्लेम सुद्धा बाबा ठीक आहे, असं असं होईल असं सुद्धा म्हणतील. पण विषयांचा त्याग, तत्वाचं दर्शन आणि सहजावस्था कुठलाही गुरु देऊ शकत नाही. कारण या देण्याच्या वस्तूच नाही. मग यामधून काय सांगितलंय, तिथं फार सुंदर मीमांसा केली आहे या श्लोकाची. या गुरूंच्या शिवाय मिळत नाहीत, याचा अर्थच जो खरा गुरु आहे त्याच्यामध्ये या 3ही गोष्टी मूर्तिमंत अस्तित्वामध्ये असतात. त्या गुरूंच्याकडं नुसतं बघावं आणि मला विषयत्याग समजावा. कोण उपदेश करू शकेल? जसं घरामध्ये, व्यवहारामध्ये आज आपण कुटुंबांच्या मध्ये पाहतोय अनेक समस्या आहेत. वडीलच हातामध्ये दारूचा ग्लास घेऊन बसत असतील आणि पोराला सांगत असतील, काय कळलं असेल तुम्हाला, तू पिऊ नकोस. मला सांगा किती परिणाम होईल. त्याच्यावर फार सुंदर लेक्चर दिलं तरी सुद्धा त्या मुलावर परिणाम होणार नाही. तो हसेल आणि जे करायचं ते बरोबर करेल. याचा अर्थच विषय त्याग आपण लगेच चालू करू. मग विषय दोष दर्शनम, मग अनित्यत्वम, हे हा अभिप्राय नाहीये. विषयांचा त्याग हा नुसता आमच्या या सगळ्या गुरु परंपरेमध्ये तुम्ही कोणत्याही संतांचं, आचार्यांचं नाव घ्या, समोर नाव घेतल्याबरोबर विषयांचा त्याग, प्रखर वैराग्य समोर दिसतं. तत्वाचं दर्शन म्हणजेच ज्ञान, शुद्ध ज्ञान. गुरूंच्या जवळ दुसरं देण्यासारखं खरं सांगू काहीच नसतं. आणि आपल्यालाही आयुष्यात आहे काय, तुमच्या जवळ आज सगळं आहे. थोडीच आपण जेवण्यासाठी इथे येतोय, सगळ्या गोष्टी तुमच्या घरी भरभरून आहेत. इथं जर येत असू तर आमचे ज्ञानाची पिपासा, काहीतरी चांगलं समजावून घ्यावं. तत्वाचं दर्शन त्या गुरूंच्याकडे पाहता क्षणीच मला विमल ज्ञान म्हणजे काय हे समजावं. आणि तिसरं लक्षण सांगितलंय, दुर्लभा सहजावस्था. गुरु हे नित्य निरंतर सहजावस्थेमध्ये असतात. प्रयत्न करून जर काही मिळत असेल तर तिथं काहीतरी अजून प्रॉब्लेम आहे. पण जी गोष्ट सहज, इतकी सहज घडते, पाहुणे आल्यावर या असं म्हणताना बघा, आपली स्वतःची नाही समजत तुम्हाला, स्वतःची मुलगी घरी दारात दिसली की किती सहज आम्ही स्वागत करतो आणि घरात घेतो. पण सुनेकडचं कोणी दिसलं की म्हणजे आधी दारातच थपकतो. येते लक्षात? सहजता. आणि त्याच्यामध्ये म्हणजे नंतर म्हणतो आपण याह, अगदी इतकं सुंदर नाटक करतो, इतकं गोड बोलतो, पण आपल्यालाही माहित असतं त्यामध्ये कृत्रिमता आहे. संत सांगतात, शास्त्रकार सांगतात, ही सहजावस्था म्हणजेच या ज्ञानानं मिळणारी सहजावस्था. तो इतका सहज होतो. एक नाही, दोन नाही, हजारो शेकडो श्लोकांच्या मधून भगवान वर्णन करतात. अरे अर्जुना, तो ज्ञानी पुरुष असतो कसा, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जयाय. तो त्याच्यामध्येच आचार्य वर्णन करतात, योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणि रमते चित्तम नंदती नंदती नंदते. तो कुठेही असेल, शरीरानं कसाही असेल, कोणत्याही अवस्थेमध्ये असेल, तो त्याच्या आतल्या आनंदामध्ये अखंड रममाण असतो. तुम्हाला वाटतं तो तुमच्या बरोबर हसतोय, तुम्हाला वाटतंय तो तुमच्या बरोबर व्यवहार करतोय, तुमच्या बरोबर काम करतोय, असा आपला समज होतो. भगवानही म्हणतात, मानुषीम तनुमाश्रितम अवजानंती माम मूढा.
मूढ लोक, एकदा मी हे मनुष्य शरीर घेतलं की मला जाणत नाहीत, परंतु ज्ञानी इथंच राहून, या शरीरामध्ये राहून एक अतिशय परमोच्च असणारी सहजावस्था या सगळ्या महापुरुषांना आणि सगळ्या या गुरूंना प्राप्त झालेली असते. म्हणून तरी आपल्यासारख्यांच्या मध्ये ते राहू शकतात, नाहीतर इथं अवतारही झाले नसते, भगवानही आले नसते आणि कोणते महापुरुषही आले नसते. पण कल्पना करा आपण केवढे भाग्यवान आहोत, एकापेक्षा एक श्रेष्ठ महापुरुष. कधीतरी असं वाटतं हे महापुरुषही प्लॅनिंग करतात की काय, कोणत्या काळात कुणी यावं, आपण चौघांनी एकाच काळात येऊयात आणि सगळ्या या समाजाला, या भक्तांना एकसंध आणून योग्य दिशा देऊन ईश्वरापर्यंत पोहोचूया. याचं कारण एकच, या सगळ्या महापुरुषांच्या मध्ये, या गुरु परंपरेमध्ये जे जे गुरु म्हणून अधिष्ठित झालेलं तत्व आहे, त्यांच्यामध्ये प्रखर वैराग्य आहे, त्यांच्यामध्ये अगदी निखळ विमल असणारं ज्ञान आहे. नुसतं ज्ञान नव्हे तर ज्ञानाची सहजावस्था आहे. म्हणूनच संत म्हणू शकतात, मन मस्त हुआ तब क्यों बोले रे. एकदा तो आनंद चाखला, हिरा पायो गाठ गठियायो बाहर नैना क्यों खोले. हिरा जर मिळाला आपल्या आतच, काल सांगितलं, तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. तो विठ्ठल, तो पांडुरंग आपल्या आत ज्या वेळेस साक्षात्कार आणि दर्शन होईल, त्यावेळेस माझा आनंद या जगात, शांती आणि सुख कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. आणि हाच या गुरु परंपरेचा श्रेष्ठ असणारा आशीर्वाद आहे. आजच्या या अतिशय पवित्र दिवशी हा आशीर्वाद आपल्या सगळ्या साधकांना या सर्व गुरु परंपरेनं द्यावा, अशी मी या परंपरेच्या चरणी प्रार्थना करते आणि याच ठिकाणी थांबते. ओम तत्सत.